आपल्यासोबत रोहन कदम जोडलेले आहेत पुण्यातून। रोहन, कसं वातावरण आहे? 12 वाजून गेली आहेत। जगदीश, खरं तर वातावरण आपण सगळे जय महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आधी सकाळी 9:30 वाजल्यापासून रात्री आता 12:15 वाजत आले तरी देखील गर्दीचा उत्साह थांबत नाहीये। कारण का ऊर्जा इतकी या सगळ्या ढोल ताशा असेल पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे की पुणेकरांच्या आणि महाराष्ट्रातून आलेल्या कुठल्याही भाविकाची ऊर्जा जी आहे ती संपली नाहीये। आणि आता अलका चौकात आहे आणि रात्री 12:15चे हे दृश्य आपल्याला अलका चौकामध्ये पाहायला मिळत आहेत। अगदी मुंगीही शिरणार नाही अशी गर्दी जी आहे, तोबा गर्दी जी आहे ती या संपूर्ण अलका चौकामध्ये आहे। अजूनही विविध मंडळं जी आहेत ती या संपूर्ण परिसरामध्ये भागामध्ये येत आहेत। कारण का कुंटेकर रस्ता असेल, लक्ष्मी रोड असेल, केळकर रोड असेल, टिळक रोड असेल, या सगळ्या रस्त्यांवरून पथकं असेल, गणपती बाप्पा असेल आणि विविध पारंपरिक खेळ असतील, या सगळ्याची पथकं जी आहेत ती अगदी सकाळपासून अलका चौकामध्ये येत आहेत आणि त्याचं वादन केलं जात आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुणेकरांचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि ढोल ताशा वादकाला एकदा सलामी पुणेकरांनी काही वेळापूर्वी दिलेली पाहायला मिळाली। कारण तर तो वादक अगदी 4-4, 5-5 किलोमीटर जड असणारा तो ढोल घेऊन फिरतोय। अगदी मुली देखील यामध्ये कमी नाहीत, त्या मुली देखील एवढ्या मोठ्या गर्दीमधून वाट काढत ढोल खांद्यावर घेत, अंगावरती पाठीवरती ढोल घेत वाट काढत आपल्या वादनाची ऊर्जा जी आहे ती या सगळ्या भाविकांना मिळावी, मंत्रमुग्ध होवत आणि आपल्या बाप्पाला, लाडक्या बाप्पाला निरोप जो आहे तो अतिशय प्रेमाने द्यावा, आपल्या चांगल्या भावनेने द्यावा आणि ऊर्जेने द्यावा, वाजत गाजत द्यावा, पारंपरिक वाद्यातून द्यावा, यासाठी जे आहे ते हे सगळेजण प्रयत्न करतायत। आणि आपण अजून देखील पाहतोय की विविध मंडळं जी आहेत ती येत आहेत। कारण का पुण्यामध्ये जवळपास 3000 मंडळांची मिरवणूक निघालेली आहे। मानाचे 5 गणपती पहिल्यांदा गेले, मानाच्या 5ही गणपतींची मिरवणूक साधारणतः 5:30 वाजेपर्यंत संपून गेली आणि त्यानंतर इतर मंडळ जे आहेत त्या इतर मंडळांनी सहभाग घेतलेला पाहायला मिळाला। परंतु या सगळ्यामध्ये पारंपरिक वाद्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे। अगदी दुसरी बाजू देखील आहे, टिळक रोडला काही प्रमाणामध्ये डीजे 12 वाजेपर्यंत वाजत होते, डीजे काहीशा प्रमाणामध्ये बंद झाले। परंतु आता देखील आपण पाहतोय की अगदी मुंगीही शिरणार नाही इतकी गर्दी जी आहे ती या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुणेकरांची ऊर्जा, महाराष्ट्रकरांची ऊर्जा। कारण लाडक्या बाप्पाला निरोप देताना राज्यभरातून भाविक आलेले आहेत, काही परदेशी नागरिक देखील आलेले आहेत। अगदी 9:30 वाजल्यापासून ती एनर्जी, ती ऊर्जा जी आहे ती घेऊन रस्त्यावरती फिरतायत। जी मात्र रोहन, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणराज सुद्धा मार्गस्थ होतोय, तिथलं वातावरण कसं आहे? अगदी बरोबर आहे। खरं तर रंगारी गणपती मंडळाला काहीसा उशीर जो आहे तो निघायला झाला। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती की गर्दी समाधान चौकामध्ये पोलिसांना हँडल करणं शक्य झालं नाही। त्या इतर मंडळं जी आहेत ती आधीच नंबर लावून बसलेली होती, त्यामुळे साधारणतः आधीच 3 तास पूर्वीच भाऊ रंगारी बेलगावचा निघायला हवा होता, पण निघाला नाही। त्यानंतर सुरुवात झालेली आहे। शिवून चौकाच्या आसपास भाऊ रंगारी जो आहे तो गणपती बाप्पांची मिरवणूक घेऊन आलेला आहे आणि आता साधारणतः मला वाटतं की 40 ते 45 मिनिटांमध्ये ते पुण्याच्या या अलका चौकामध्ये पोहोचतील। परंतु मोठा उत्साह आहे, कारण का भाऊ रंगारी असेल, मंडई असेल, बाबू गेनू असेल, या गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी अजून देखील अलोट गर्दी संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावरती आहे। कारण का मी मगाशी सांगत होतो की अलका चौकामध्ये साधारणतः जे आहे ते आपण उभा आहोत। अलका चौक हे एक टोक आहे, तर दुसरं टोक जे आहे ते दुसरं टोक आपल्याला पाहायला मिळतं ते समाधान चौक, बेलबाग चौक, त्या देखील भागामध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या गर्दीच्या माध्यमातून पुणेकरांनी जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला मानवंदना दिलेली आहे। भावनिक निरोप पुणेकरांकडून दिला जातोय आणि ढोल ताशाचा गजर देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतोय। लाडक्या बाप्पाचं स्वागत कसं केलं होतं तसंच बाप्पाला निरोप देताना देखील केलं जातंय। त्यानंतर डीजे काही प्रमाणामध्ये वाजवले जात आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून दिले जात आहेत। कारण आपण जिथे उभा आहोत त्याच्या बाजूलाच पुणे पोलिसांचं देखील कार्यालय जे आहे त्यांनी उभारलेलं आहे। स्वतः पुणे पोलीस आयुक्त या अलका चौकामध्ये बसलेले होते, सगळ्या भागातून आढावा त्यांच्याकडून घेतला जात होता। काही काळ समाधान चौकामध्ये गर्दी वाढल्यानंतर ते समाधान चौकामध्ये देखील गेलेले होते। परंतु या सगळ्या गर्दीचं नियोजन जे आहे
ते पुणे पोलिसांकडून मागील जवळपास 2-2.5 महिन्यांपासून केलं जात होतं ते नियोजन कुठेतरी आता फळाला आलेलं पाहायला मिळतंय. आपण आता पाहतोय की मोठी गर्दी जी आहे ती संपूर्ण रस्त्याला आहे. अनेक मंडळ जे आहेत ती पूजे घेऊन येत आहेत. तर दुसरीकडे मी दाखवलं की पोलिसांचं कार्यालय जे आहे ते तिथं आपल्याला पाहायला मिळतं. तिथं सगळे पोलीस बसलेले आहेत आणि पोलीस उपायुक्त आहेत, ॲडिशनल सीपी आहेत, त्यांच्या माध्यमातून या सगळ्यांची मिरवणूक लवकरात लवकर जी आहे ती पुढे घेणं. कारण का अजून देखील लक्ष्मी रस्त्यावरती साधारणतः पाठीमागे 4.5 ते 5 किलोमीटर पर्यंत रांग जी आहे ती वाहनांची आहे. त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असतील किंवा ट्रॉलीज असतील या सगळ्यांच्या माध्यमातून नंबर मिरवणुकीसाठी या सगळ्यांनी लावलेले आहेत. अगदी दुपारी उद्या 12 वाजेपर्यंत ही मिरवणूक सुरू राहू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे. कारण सकाळी 6 नंतर पुन्हा एकदा डीजेला परवानगी मिळते. त्यानंतर टिळक रस्ता असेल, कुंभेकर रस्ता असेल, अगदी लक्ष्मी रस्त्यावरून देखील डीजे जे आहेत ते सकाळच्या सुमारास येत असतात. त्यानंतर 6 तासामध्ये ही मिरवणूक उद्या सकाळी संपवणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण जरी नक्कीच रोहन, तू बरोबर बोलतोयस की तू म्हणालास त्याप्रमाणे आव्हान खरं तर मोठं पोलिसांसमोर हे आहे की या सगळ्या गणेश विसर्जन मिरवणुका ज्या आहेत हा सगळा सोहळा, विसर्जन सोहळा हा शिस्तबद्ध रीतीने पार पाडावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू म्हणतोस त्याप्रमाणे वेळेत सगळं पार पडायला पाहिजे आणि याच दृष्टीने सगळं नियोजन सुरू आहे. मात्र आपण बघतोय रोहन की पुणेकरांचा प्रतिसाद नेहमी दरवर्षी जसा असतो त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आहे आणि तितकाच उत्साह आहे. आणि विशेष कौतुक तुझं सुद्धा की जय महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून ज्या प्रकारे लाईव्ह कव्हरेज आपण या सगळ्याच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांचं इथे आपण दाखवतोय, तू सुद्धा त्यात अतिशय सक्रिय आहेत आणि यावेळी सुद्धा पूर्ण दिवसभरानंतर तुझा सुद्धा उत्साह तितकाच दांडगा आहे. त्यामुळे तुझं विशेष कौतुक रोहन. मात्र आता आणखी साधारण किती वेळ लागेल आपल्याला या सगळ्या विसर्जन मिरवणुकांचा सोहळा संपन्न व्हायला? पुढच्या 12 तासामध्ये संपूर्ण नियोजन संपवणं हे पुणे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. उद्या दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत तरी किमान मिरवणूक संपेल अशा प्रकारची आशा आहे. कारण त्या मंडळांची संख्या पाहिली तर ती मोठी आहे. जवळपास 3,000-3,2500 मंडळं जी आहेत ती नोंदणीकृत आहेत आणि वेगवेगळ्या रस्त्यावरून जात असतात. साधारणतः हलका चौकामध्ये येणारी मंडळांची संख्या देखील लक्षणीय आहे. महाराष्ट्र तरुण मंडळ हे शेवटचं मंडळ असतं आणि ते मंडळ साधारणतः 3.5 किलोमीटर पाठीमागे आहे आणि संपूर्ण रस्त्यावरती मंडळांची संख्या आहे. समाधान चौकामध्ये आल्यानंतर वेगवेगळी पथकं जी आहेत ती जोडली जातात आणि त्या पथकांच्या माध्यमातून ढोलताशाचं वादन केलं जातं आणि मग लक्ष्मी रस्त्यावरती बराच काळ रेंगाळतात. ते रेंगाळणारी मंडळं बराच काळ पोलिसांना जे आहे ती पुढे घ्यावी लागतात. सकाळपासून आपण जसं काम करतोय तसे आपले पोलीस बांधव पोलीस देखील काम करतायत. तर मागच्या महिन्याभरापासून या सगळ्यामध्ये आहेत, कालपासून सक्रिय आहेत आणि अनेकांच्या ड्युट्या ज्या आहेत जवळपास 18-20 तासांवरती गेलेल्या आहेत. त्यांना देखील आता कुठेतरी या सगळ्या मंडळांना पुढे काढताना ऊर्जा जी आहे ती त्यांची आता त्यामुळे ही मंडळ रेंगाळत आहेत काही काळ. त्यामुळे नवीन पोलीस अधिकारी जे आहेत आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन ही मंडळ पुढे जी आहे ती लवकरात लवकर घेतली जात आहेत. त्यामुळे साधारणतः पुढच्या 12 तासामध्ये ही मिरवणूक संपेल अशा प्रकारची आशा आपण व्यक्त करतोय. पोलिसांना देखील जी मात्र रोहन, पोलीस प्रशासनाकडून काही माहिती मिळाली आहे का? ही मिरवणूक अजून किती वेळ चालेल? जगदीश, आपण काही वेळापूर्वी पुण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांचा हात अंदाज होता की उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत आपण मिरवणूक जी आहे ती संपवू शकतो. मंडळांचा प्रतिसाद चांगला आहे. मानाचे 5 गणपती लवकर गेल्यानंतर इतर मंडळ जी आहेत साधारणतः 8:30-9 वाजेपर्यंत काहीशी फास्ट आली. त्यानंतर 8:30-9 नंतर आतापर्यंत 12-12 हा आकडा जो आहे तो कमी होता. परंतु आता पाठीमागे महत्वाची मंडळ राहिलेली आहेत ते म्हणजे भाऊसाहेब रंगारी मंडळ, पुण्याचं मंडळी मंडळ आणि नवसाचा गणपती बाबुलेन मंडळ. ही 3 मंडळं जी आहेत ते अजूनही लक्ष्मी रस्त्यावरती पाठीमागे आहेत आणि त्यांची मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांनी अलोट गर्दी केलेली आहे. अगदी लक्ष्मी रस्त्यावरती अजूनही लाखो लोक जे आहेत ती मिरवणूक जमलेली आहेत. कुंभेकर रस्त्यावरती लोक आहेत, केळकर रस्त्यावरती लोक आहेत. त्यामुळे ही गर्दी जी आहे रोहन, खरं तर हा गणेशोत्सव पाहण्यासाठी, विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी पुणेकरच नाही खरं तर संबंध देशभरातून आणि जगातनं सुद्धा लोक येत असतात. अगदी परदेशी नागरिक सुद्धा येत असतात आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचं नियोजन पाहता पोलिसांना काही प्रमाणात लोकांना आग्रह करणं भाग आहे की लवकर आपल्याला सगळा सोहळा, विसर्जन मिरवणूक सोहळा व्यवस्थित न्यायचा आहे आणि त्यामुळे
लोकांचा सुद्धा तितकाच प्रतिसाद चांगला असतो या सगळ्याला. मात्र आता आपण पाहतोय, तू म्हणालास त्याप्रमाणे 5 किलोमीटर पर्यंत खरं तर रांगा लागलेल्या आहेत. आणखी बरीच गणेशोत्सव मंडळं आहेत ज्यांचा विसर्जन सोहळा पार पाडायचा आहे. त्यामुळे कशा प्रकारे या सगळ्याला मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत? काही विशेष पथकं आणखी पुणे पोलिसांव्यतिरिक्त आहेत तिथे? अगदी बरोबर आहे. खरं तर वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात केलेल्या आहेत. रात्रीनंतर कदाचित पुणे पोलिसांची ऊर्जा, काही कर्मचारी ते सकाळी 6 वाजल्यापासून ग्राउंडवरती काम करतायत. त्यांची ऊर्जा केल्यानंतर नवीन टीम तिथं अपॉइंट करणं, त्या लोकांना पुन्हा एकदा ऊर्जा देऊन ती मंडळं पुढे करण्यासाठी प्रयत्न करणं, यासाठी पुणे पोलीस आयुक्त त्यांचे सगळेच टीम जे आहेत ती विशेषतः ते प्रयत्न करताना पाहायला मिळते. त्यांचे प्रयत्न जे आहेत ते सातापर्यंत तरी यशस्वी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यानंतरचा हा पहिला गणेशोत्सव आहे. त्यामुळे आगरी मंडळांची देखील ऊर्जा जी आहे ती प्रचंड आहे. मंडळांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा राज्य उत्सव झाल्यामुळे ऊर्जा मिळालेली आहे, त्यांचं देखील मनोबल वाढलेलं आहे. त्यामुळे ही सगळीजण मंडळं जी आहेत ती मोठ्या तयारीमध्ये उतरलेली आहेत आणि राज्य महोत्सव असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं निर्बंध जे आहे ते पुणे पोलिसांनी या मंडळावरती ठेवलेलं नाहीये. फक्त वेळेचं बंधन करणं जे आहे ते पुणे पोलिसांनी ठेवलेलं आहे. तुम्ही ढोल ताशे वाजवू शकता, तुम्ही इतर काही पथकं लावू शकता, फक्त वेळेमध्ये तुमची मिरवणूक संपा, म्हणजे प्रत्येकाला मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे या सगळ्यांचं मनोबल निश्चितपणे वाढलेलं आहे. राज्य महोत्सव झाल्यामुळे प्रत्येक मंडळाला जे आहे ते आपण केलेला देखावा, आपली विद्युत रोषणाई पुणेकरांनी पाहावी, राज्यभरातील लोकांनी पाहावी, अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्यामुळे या सगळ्यांना लवकरात लवकर मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं होतं. या सगळ्यांना रस्त्यावरती उतरून पुणेकरांची मनं जिंकायची होती. ते सगळे प्रयत्न जे आहेत ते त्यांनी केलेले पाहायला मिळत आहेत. आणि आता सध्या ही मिरवणूक अद्याप तरी सुरू आहे आणि साधारणतः 12-12.5 तासामध्ये पुढच्या संपेल, अशा प्रकारची आशा व्यक्त केली जाते. रोहन, तुम्ही या मिरवणुकीवर लक्ष ठेवून राज. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर पुन्हा गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश, पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरीच, सोशल पार्टनर मांडके हेअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सवर. या मिरवणुकीवर आपलं लक्ष असेलच, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लवकरच परत भेटूया.